हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। वरळी हिट अँड रन प्रकरणामधील मुख्य आरोपी मिहिर शहाला विरारमधून अटक। मिहिर शहासह 12 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। वरळी अपघातामधील मृत महिलेच्या कुटुंबियांना अश्रू अनावर। आरोपी मिहिर शहाला फाशीची शिक्षा व्हावी, मृत महिलेच्या कुटुंबियांची मागणी। वरळी हिट अँड रन प्रकरणामधील मुख्य आरोपी मिहिर शहावर हत्येची कलम लावा, आदित्य ठाकरे यांची विधानसभेत मागणी। विधान परिषद निवडणूक 3 दिवसांवर ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांनी उदय सामंत, भरत गोगावले, सुनील तटकरे, हितेंद्र ठाकूर यांची घेतली भेट। तेजस ठाकरेंचा अनंत अंबानींच्या लग्न सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल। तर अंबानींच्या लग्नात नाचता मग गुजराती समाजाला शिव्या कशाला घालता, नितेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा। बाळासाहेब ठाकरेंपासून अंबानी आणि ठाकरे कुटुंबियांचे कौटुंबिक संबंध, तेजस ठाकरेंच्या व्हिडिओवरून टीका करणाऱ्यांना आदित्य ठाकरे यांचं उत्तर। वसंत मोरेंचा ठाकरे गटामध्ये प्रवेश, सत्ता बदलाचा पाया खडकवासल्यामध्ये असला पाहिजे। वसंत मोरेंना खडकवासल्यामधून उमेदवारी देण्याचे ठाकरेंचे संकेत। ठाकरे गटाचा मनसेला पुण्यामध्ये धक्का, पुण्यातील मनसेचे 17 शाखाध्यक्ष आणि 5 उपविभाग अध्यक्ष यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश। इमेज चांगली करण्यासाठी दादांकडून अरोरा नावाच्या व्यक्तीला 200 कोटी रुपयांचं कंत्राट, मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणं ही चांगली इमेज तयार करण्याचा भाग, रोहित पवारांची प्रतिक्रिया। समृद्धी महामार्गामध्ये कोट्यवधींचा घोटाळा, मोपलवारांच्या कुटुंबाकडे 3000 कोटींची मालमत्ता, आमदार रोहित पवारांचे राधेश्याम मोपलवार यांच्यावर आरोप। आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज सर्वपक्षीय बैठक, प्रमुख नेत्यांना बैठकीचं निमंत्रण। मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना निवडून येऊ देणार नाही, रॅलीचे 2-3 टप्पे झाल्यानंतर बॉम्ब फोडणार, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांचा इशारा। देवेंद्र फडणवीस भुजबळांना बळ देतात हे जनतेच्या लक्षात आलंय, फडणवीस जनतेशी खुनशीपणाने वागतात, मनोज जरांगे यांचा आरोप। फडणवीस भुजबळांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करणार नाहीत, आरक्षणामध्ये कुणीच ढवळाढवळ करत नाही, संजय शिरसाट यांचं जरांगेंना प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट, भेटीमध्ये विधान परिषद सभापतींच्या निवडीबाबत चर्चा, भाजपकडून राम शिंदे यांच्या नावाचा विचार सुरू। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, विधान परिषद सभापतींची निवडणूक घेण्यात यावी, महाविकास आघाडीच्या नेत्यांची राज्यपालांकडे मागणी। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसंबंधी उपमुख्यमंत्री फडणवीसांची राज्यपालांसोबत चर्चा, लवकरच महायुती राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी नावं देणार, सूत्रांची माहिती। वैयक्तिक काम पूर्ण होत नसल्यामुळे मंत्रालयात एका ज्येष्ठ नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न, क्रेनच्या सहाय्यानं ज्येष्ठ नागरिकाला खाली उतरवलं। सभागृहामध्ये मंत्री नाहीत, सभागृह कसं चालवायचं, विधानसभेत मंत्री उपस्थित नसल्यामुळे विजय वडेट्टीवार आक्रमक। मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सांगलीला येलो अलर्ट जारी, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट। मुंबईतील 7 रेल्वे स्थानकांची नावं बदलणार, मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा ठराव विधानसभेमध्ये संमत, नावं बदलण्याबाबत प्रस्ताव आता केंद्राला पाठवला जाणार। साताऱ्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामधील पहिलं उभं रिंगण, लाखो वैष्णवांकडून माऊलींच्या नामाचा जयघोष, टाळ मृदंगाच्या आवाजाने परिसर दुमदुमला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।